नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय की निर्गमित करण्यात आलेला आहे. या निर्णयाच्या महिला अपात्र होणार आहेत का? व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला नक्की कळेल. व लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु शासन निर्णय जी काही निधी योजनेची वाटप होणार आहे ती निधी महिलांच्या खात्यांवरती येणार नाही, हा GR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे. व्यवस्थितपणे माहिती या ठिकाणी समजून घेऊया की लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले सलग त्यांना आतापर्यंत हप्ते मिळालेले आहे, परंतु जुलै महिन्याचा काही ठिकाणी या ठिकाणी हप्ता दिला जाणार नाहीये. म्हणजेच की ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींना हप्ता या ठिकाणी मिळणार नाहीये. व योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान म्हणजेच की 21 ते 25 वर्ष वयोगटातील महिला पात्र आहे व विवाहित, विधवा, घटस्फोटित, त्या महिला, निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ अविवाहित महिला या ठिकाणी स्वतःच्या आधार संकलन बँक खात्यांवरती दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येते. म्हणजेच की आता ज्या महिलांचे वय जुलैपर्यंत 65 वर्षावरील झालेले आहेत अशा या वृद्ध महिलांना या ठिकाणी योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाहीये, कारण या योजनेमधून त्या अपात्र ठरलेल्या आहेत. महिला या ठिकाणी ज्या महिला पात्र आहेत त्याच महिलांना या ठिकाणी या लाभ मिळणार आहे. व एका कुटुंबातील हे 2 पेक्षा जास्त महिला अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या खात्यांवरती आता इथून पुढे पैसे येणार नाही. एका कुटुंबाच्या एकाच महिला विवाहित आणि एक महिला अविवाहित जर पात्र असेल तर त्यांच्या खात्यांमध्ये हे नक्की पैसे येतील. आधार संकलन बँक खात्यांमध्ये हे पैसे येणार आहे. जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी जून महिन्याचा हप्ता 5 जुलैपासून वितरित झालेला होता. हा जुलै महिन्याचा हप्ता वितरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे. 2,984 कोटी रुपये एवढी मंजूर करण्यात आलेली आहे. निधी पात्र महिलांच्या भागिनींच्या खात्यांमध्ये वितरित होणार आहे. व तो कधीपासून होणार आहे तर तो नक्की ट्रान्सफर होणार आहे व जेव्हा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून अपडेट येणार आहे तो सर्वप्रथम माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच की हे निधीची वाटप कधीपासून सुरू होणार आहे. तसे त्यांना 7-8 दिवसांमध्ये त्यांचा हप्ता हा मिळून जाणार आहे. धन्यवाद.